जा ना, सरळ आज जा. थांबलास का? इथे काय कोणी किती वेळ थांबू शकतं कोणाची वाट बघत? कोण 2 मिनिटं थांबतं, कोण 2 तास थांबतं, कोण रात्रभर थांबतं. त्यात काय एवढं नाही का? आता त्याला जवळच्या माणसांची गरज नाहीये, कारण आता तो मोठा झालाय, शहाणा झालाय. हो ना. तोच समर्थ आहे स्वतःच स्वतः बघायला. आता आपण काय, सई काय, त्याचं कुठे काय अडतंय? हा जा जा, आज जा का आम्ही जाऊ इथून? नाही, आपणच जाऊया. त्याने आपला अपमान करून घालून द्यायच्यात, आपणच जाऊया. पण सई इतकी सहनशक्ती आपली नाहीये. अरे केवढा बोलत बसलायस तू? चल चल आपण जाऊया. थांबा, मी चुकलो, मला माफ करा. माफी मागतोयस? आमची? जिची माफी मागायला पाहिजे तिची माफी मागितलीस का? आणि सई जेव्हा माफी मागत होती तेव्हा ऐकून घेतलंस तिचं? मग तीच अपेक्षा तू आमच्याकडनं करतोस? ठीक आहे, मग तुम्हीच सांगा काय करू मी? हे बघ, गेल्या काही तासामध्ये तुझ्या आयुष्यात काय घडतंय याचा आम्हाला अजिबात पत्ता लागत नाही आणि अंदाजही बांधता येत नाही. तेव्हा नीट आणि खरं काय ते सांग. कुठल्या तोंडाने सांगू? म्हणजे असं काय झालंय? सांगतो, सगळं सांगतो. काल ऑफिसमध्ये जायच्या आधी मी सईला भेटायला गेलो होतो. काय झालं तुम्हाला माहितच आहे. पण त्याआधी तुझ्या बाबतीत काय घडलं हे तुला कळलं नसेल, पण आमच्या बरोबर लक्षात आलंय. सई आणि तुझ्या आयुष्यात जे घडतंय त्याला काय म्हणतात माहितीये? वेडेपणा, मूर्खपणा, बेजबाबदारपणा, चुकीची वागणूक. मला सगळं माहितीये, म्हणून तर माफी मागतो. अरे असं दादाला वाटत असेल, आम्हाला तसं वाटत नाही. म्हणजे तुम्हाला काय वाटतंय या अशा वागण्याला? काय म्हणाल तुम्ही? प्रेम माय लॉर्ड, प्रेम, इश्क, मोहब्बत, लगावत, प्यार, लव. नाही, तसं काही नाहीये. तिच्या मनात तर नाहीच आहे आणि माझ्याही मनात नाहीये. आमच्यात फक्त मैत्री आहे असं म्हणायचंय ना तुला? आदित्य लेबल किती बदललं ना तरी त्याने काही फरक पडत नाही. म्हणजे मिठाला समजा साखरेचं लेबल लावलं तरी साखर ही साखरच राहते आणि मीठ हे मीठच राहतं.
मामा अरे तसं असतं तर आम्हाला नाही कळणार, आम्हाला नाही जाणवणार. अरे कोर्टाच्या पायरीसारखीच प्रेमाची पायरी सुद्धा कळत न कळत चढतो माणूस, आणि कळेपर्यंत केस हातून गेलेली असते. आणि तुम्हाला एक कळलं नसेल ना तर आमच्यासारख्या बुजुर्गांना विचार. अरे तुमची विकेट कधीच पडली आहे, आता थर्ड अंपायर सुद्धा तुम्हाला वाचवू शकत नाही. त्याला स्वतःच्या मनाला विचार. तुला कधीच जाणवलं नाही की तू तिच्या प्रेमात पडतोयस? नाही 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 हे हे चूक आहे, असं काही नाही आहे माझ्या मनामध्ये. मला तर वाटतं असं नाहीच आहे. दादा मामा बरोबर म्हणतोय, तुम्ही माझ्या काहीतरी डोक्यामध्ये भरवताय. दादा मामाची भीती बाजूला सारा. त्या भीतीपोटी तू तुझं प्रेम हरू देऊ नकोस. दादाला काही कळणार नाही याची जबाबदारी आम्ही घेऊ. हे बघ, तू तुझं प्रेम टिकवून ठेव. भांडणं सुद्धा प्रेम असतं, पण भांडण इतकं सुद्धा वाढवू नकोस की त्याच्या पायाखाली सईचं तुझ्यावरचं प्रेम चिरडून जाईल. फोन लाव तिला, तिला आत्ताच्या आता इथे बोलून घे आणि माफी माग तिची. मी नाही फोन लावणार आहे आता तिला, आणि परत घरी तर नाहीच बोलवणार आहे. मग आम्ही लावतो फोन आणि बोलून घेतो तिला. मामा अरे हे घर आमचंही आहे, आम्हाला जे वाटतं ते आम्ही करणार. बंधू तू फोन लाव तिला. लावला. हॅलो सई, ताबडतोब घरी निघून ये. काय अगं काय काय करत? आधी ताबडतोब धावत सुट आणि आवर त्या वेड्या पोरीला. काय झालं? अरे ती समदानगरच्या टाकीवर चढली आहे. काय? अरे मला भीती वाटते ती जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल. अरे बाला, पाणी बिनी पडणार आहे का काय? नाही, वादळ येणार आहे. वादळ. त्या मारी वादळ कया? त्या टाकीवर. टाकीवर वादळ? हो, आता टाकीवर ना एक फिल्मी सीन होणार आहे. तुम्ही शोले बघितलाय? मग ते पण वेला. आता ना या टाकीवर समतानगरचा शोले सुरू होणार आहे. समतानगरचा शोले? अरे ये एरिया टाकीवर का पिक्चर लागते का? टाकीज मध्ये पिक्चर लागतंय. टाकीवर बघा, तुम्हाला कळेल. अरे ही पोरी, अरे हिला कया बिचाराची सवय आहे? या कचरेवालीला तुम्ही पण ओळखता? अरे मग मी कचरेवाला ही कानांची वाली. ही एक दिवशी माझी घंटागारीन विचारली ती. हो हा हो, कचऱ्याच्या डब्यात बसली होती त्या दिवशी आणि मला म्हणत होती अलिबाबाची गुहा आहे आतमध्ये. अरे ही पोरी काय नशा पाणी बी करते काय? एरियासारखी कला वागते ती. मला वाटतं वरून उडी मारेल. नाही 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 नाही, आवरी बी एरी नाही आहे ती ना. ते शोले पिक्चर मध्ये ते विरुनी बी काही जीव नव्हता दिला. पण ही करणार नक्की. लागली भेट. चल लागली 50-50ची. बघा, चल लागली लागली. विचारा तुम्ही. अगो ये बाय, काय आहे? काय करतास वरती? मी इथे वरती फुटबॉल खेळतीये. येताय? बघ सांगा ना तुला, ती वरती फुटबॉल खेळताय. चल जिंकलू पैज, दे 50 रुपये. हो, तुमची मस्करी करते. थांबा एक मिनिट. ए, तू उडी मारणार आहेस ना वरतून? काय? तू उडी मारणार आहेस ना वरून? कशाबद्दल? अगं मारणार नसशील ना तरी मार. माझी 50 रुपयाची भेट लागलीये. ए बाय, उरी नको मारू, मी 50 रुपये हरण. उरी नको मारू, उरी नको मारू. तू मार ग उडी. 50 मधले 25 तुझे. ए नको मारू, नको नको मारू उरी. मारते उडी.
मी तुला कानांचं बी देईन तुझं ना. काल कचऱ्याचे ढिगण मला टीव्ही मिळले, ती बी तुला घरपोच करीन. उरी नको मारू. काय काय ओरडताय तुम्ही? एका मुलीला बघितलं का? हे आईला रे आईला, आता तिचा लवर आईला, आता ती उरी नाही मारणार. अरे आईला नाही मुलीला म्हणतोय मी. काय ह्याच्यामुळे तर ब्रेकअप केला असणार तिने. आता हा आला ना म्हणजे नक्की उडी मारणार. हे तू मार उडी. नको मारू. मार तू उडी मार. नको मारू उरी. काय करताय तुम्ही? निघा निघा बाहेर इकडे निघा निघा. अगे मी तुझ्यासमोर हात जोडतो, पाया पडतो तुझ्या. अगं तू नको उडी मारूस का? काही डोकं बिकं फिरलंय का तुझं? मी कशाला उडी मारेन? तू माझ्याशी वाईट वागलास म्हणून काय लगेच जीव देणार नाहीये मी. तुला नसली ना तरी मला माझी किंमत आहे. अगं पण टाकीवर कशाला चढलीयस? मी टाकीवर चढेन नाही तर हिमालयावर चढेन. मी तुला तुझ्या घरात नकोय ना, मग झालं. अरे मग वर काय करतेयस? मला शांतता हवी आहे. की मग सारे शांत व्हायला टाकीवर? हो, मी आधी टेकडीवर जाणार होते, पण म्हटलं तिथे तू येशील आणि म्हणशील ही जागा माझी आहे आणि मला तिथनं घालवून देशील, म्हणून मग माझी अशी स्वतःची उंच जागा शोधली मी. सई हे बघ चुकलं माझं, माफ कर ना यार. मला शांतता हवी आहे. खाली उभे राहून आरडाओरडा करू नकोस. मग मी वर येऊ का? थांब आलो. अजिबात नाही. तू जर का वरती आलास ना तर आत्ता इथनं उडी मारेन मी खाली. अगं मग मी काय करू? तुला शांत कसा करू? सगळ्या गोष्टी पूर्वीसारख्या नॉर्मल कशा करू यार? तू मला माफ करायला हवंय. मला सुद्धा तेच हवं होतं आणि अजूनही हवंय. काय? मला माफी हवी आहे. माझं चुकलं. माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला. इथून पुढे मी पुन्हा म्हणजे शक्यतो तुला पुरवता येणार नाही तसे हट्ट करणार नाही. पण तरी जर का मी हट्ट केले, वेडेपणा केला तर प्लीज मला माफ कर आणि मला समजून घे. समजून घेशील ना? हो सांग ना, मला माफ करशील ना? करेन. मला सोडून जाणार नाहीस किंवा घालवून देणार नाहीस ना? नाही. लाजो शमशेर सिंगची साथ आयुष्यभर देईल ना? जी सरकार, जी सरकार, जी सरकार. अब हम पे कृपा कीजिए और जमीन पर पधारिए. मारते काय? अगं मला का मारतीयस? काय वागलास असं? मला का मारतीयस? पण तू वेड्यासारखं वागलीस. आधी तू वेडेपणा केलास म्हणून मी हा वेडेपणा केला. एक मिनिट, तू मला वेडेपणा कर असं म्हणलीस म्हणून मी वेडेपणा केला. अच्छा, म्हणजे सगळी चूक माझीच. ठीक आहे, मी जाते. सॉरी मस्करी करतोय. इट्स ओके. नाही म्हणजे एकूणच मी जे वागलो त्यासाठी सॉरी. तुला माझ्यामुळे रात्रभर दाराबाहेर थांबायला लागलं त्यासाठी सॉरी. म्हणजे मी जनरल जे काही वाईट वागलो असेल ना त्यासाठी कान पकडून सॉरी, हात जोडून सॉरी, नाक रगडून सॉरी. सॉरी, बस. मला तुझ्याकडून सॉरी वगैरे काही नकोय आणि जेव्हा हवं असेल ना तेव्हा मी मागून घेईन, पण आत्ता नको. मग आत्ता काय हवं? सांगू?
सांग. खरंच सांगू? हे तू पुन्हा कुठल्या बाईकचं टायर वगैरे नेणं काढायला लावणार आहेस? आता कुठं पाना शोधू मी आता? नाही रे, एवढं अवघड काही सांगणार नाहीये मी. मग काय मागणार आहेस? मित्रा, हा. दोस्ता, हा. फ्रेंडा, हा. जेवण, खाना, फूड, तुला भूक लागली आहे? सॉलिड. चल मग घरी. घरी कशाला? चल तर. एक मिनिट. तू घरी नेऊन मला परत घराबाहेर काढणार नाहीयेस ना? तसं असेल तर आधीच सांग, मी इथूनच जा. बस ना, आता किती बोलशील? भाई फोन वाजतोय. आदित्यचा फोन आहे. उचल ना मग. हा हॅलो मामा. हा बोल रे. जरा पोहे करून ठेवतोस का? आलोच. ओके बाय. काय म्हणाला? घरी येतो म्हणाला. आणि सई भेटली त्याला? भेटलं भांडण त्यांचं? नाही, सई बद्दल काहीच बोललं नाही. मी घरी येतो एवढंच म्हणाला. अरे मग आपल्याला कसं कळणार सई बद्दल? बेटू, ए बेटू, कुठे गेली मुलगी? बेटू, ए बेटू, काय करते नाही मुलगी मला कळत नाही खरंच. बेटू, ए बेटू, ए बेटू, कुठे गेली आहे ही मुलगी? शी. भेटली बेटू? भेटली नाही आणि सापडली नाही. तिच्या खोलीत नाहीये ती. सकाळ सकाळ कुठे गेली असेल ही मुलगी? सकाळी सकाळी नाही रे शशी, ती रात्रभर गायब आहे. असं कसं होईल? मी गार्डला विचारलं, त्यांनी कालपासून तिला पाहिलंच नाहीये. बघितलंस ना शर्मिला, मी तुला बोललेलो की आपण हिला एकटी सोडून गेलो ना म्हणून ही आपल्यावर रागावली आणि आपल्याला पनिशमेंट म्हणून ही मुलगी रात्रभर घरीच आलेली नाहीये. शशी, ती रात्रभर घरात नाहीये हा मुद्दा नाहीये. महत्वाचं हे आहे की ती रात्रभर कुठे आहे, कुणाबरोबर आहे. म्हणजे ती आपली मुलगी आहे. मी चांगलीच ओळखते तिला. ती कंपनीशिवाय राहूच शकत नाही. आपण गेलो त्या रात्री ज्या व्यक्तीने तिला कंपनी दिली असेल त्याच व्यक्तीबरोबर ती आता सुद्धा. शर्मिला शर्मिला शर्मिला, अपने दिमाग के घोडे को जरा लगाम दे. आपण जर असाच विचार करत बसलो ना तर आपले खयाली घोडे आहेत ना ते फास्ट धावायला लागतील आणि माझा टांगा तर पलटीच होईल. त्यापेक्षा तू एक काम कर ना, डायरेक्ट तिला फोन कर. होऊन जाईल ना दूध का दूध, पनीर का पनीर. करते. स्पीकर स्पीकर स्पीकर. हो. बोल मम्मा. मी बोलू? आता तू फोन लावलास म्हणजे तुलाच बोलायचं असेल ना काहीतरी. मला बोलायचं असतं तर मी फोन केला असता ना. आगाऊपणा सुचतोय तुला? सॉरी. माझा ना आज मूड मस्त होता त्यामुळे जरा मस्करी केली. अच्छा, मस्त मूड मध्ये आहेस? रात्रभर घरात नाहीयेस आणि तुझा मूड कसा का मस्त आहे? कुठे ऑर्डर देऊन बनवून घेतलास? तसं समजावं तर. हे बेटू बेटू, मग आमच्यासाठी पण ऑर्डर करायचा ना. तू नाही आलीस ना म्हणून मी आणि मम्मा आमचा दोघांचा मूड गेलाय ऑलरेडी. डॅडू, मी घरी आले ना की तुमचा सुद्धा मूड मस्त बनवेल. त्यापेक्षा हे सांग, कुठे होतीस रात्रभर आणि खरं सांगायचा. मम्मा, मी खोटं बोलणार नाहीच. खोटं बोलून ऑलरेडी भरपूर प्रॉब्लेम झालेत, आता त्यात आणखीन त्रास नकोय मला. माझ्या मित्राला माझी गरज होती म्हणून मी त्याच्या बरोबर होते. हा, पण तुम्हाला लाज वाटेल किंवा तुमचं नाव खराब होईल असं काहीही केलेलं नाही. आता सुद्धा त्याच्याच बरोबर आहे. त्याच्याबरोबर ब्रेकफास्ट करेन आणि घरी आल्यानंतर आपण करू. सई, निदान तुझ्या या गरजू मित्राचं नाव काय आहे ते तरी सांगशील? मम्मा, अगं एक तर मित्र आहे माझा ज्याच्यासाठी मी हे सगळं करू शकते. तेव्हा ना तुला नाव पाठ झालं असेल, आणि नसेल तर मी सांगते. आदित्य कश्यप.